जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 60। एक पदस्थ ध्यान। स्वर व्यंजनादी अक्षर किंवा ओम ह्रीम आदी बीज मंत्र किंवा पंचपरमेष्ठी वाचक मंत्र किंवा अन्य मंत्रांना यथाविधी कमलावर स्थापित करून चिंतन करावे लागते। अनेक मंत्र शास्त्रातून दिलेले आहेत, त्यापैकी काही येथे दिले आहेत. ज्ञानार्णव, द्रव्यसंग्रह, वसुनंदी श्रावकाचार, आत्मप्रबोध, तत्वानुशासन, गुणभद्र श्रावकाचार, महापुराण आदी ग्रंथातून हे मंत्र दिले आहेत. एकाक्षरी अधिक मंत्र. 1 अ, 2 ओम, 3 अनाहत मंत्र ह्रम, 4 मायावर्ण ह्रीम, 5 झ्विंग महाविद्या, 6 श्रीम छिन्नमस्क महाबीज, 7 अरहम, 8 सिद्धम, 9 अरहंत, 10 अ सी आ उ सा, 11 ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रौम ह्रा अ सी आ उ सा नमः, 12 नमो सिद्धाणम किंवा नमः सिद्धेभ्यः, 13 अरहंत सिद्ध, 14 अर्हद्भ्यो नमः, 15 ओम नमो अर्हते, 16 अर्हद्भ्य नमोस्तु, 17 ओम नमः सिद्धेभ्यः, 18 नमो अर्हत सिद्धेभ्यः, 19 नमो अरिहंताणम, 20 नमः सर्वसिद्धेभ्यः, 21 नमो अर्हत परमेष्ठिने, 22 अर्हत सिद्ध संयोग केवली स्वाहा, 23 अर्हत सिद्धाचार्योपाध्याय सर्व साधुभ्यो नमः, 24 नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. अजून कितीतरी मंत्र देता येतील. ऋषी मंडळ यंत्र, सिद्धचक्र यंत्र आदीवरून ते मंत्र जाणून घेता येतील. ज्ञानार्णव ग्रंथामध्ये म्हटले आहे की या प्रकारे दुसरे अनेक मंत्र आहेत ज्यांना द्वादशांगाने जाणून घ्यावे. मंगल मंत्र नमोकार या ग्रंथात देखील डॉक्टर नेमिचंद शास्त्री यांनी विस्ताराने चर्चा केली आहे. ज्ञानार्णव ग्रंथामध्ये देखील विस्तारपूर्ण वर्णन आले आहे. विस्तार भयास्तव प्रस्तुत लेखामध्ये त्या सर्वांचा परामर्श घेता येत नाही. स्वामी कार्तिकेयानुपेक्षा या ग्रंथात म्हटले आहे की वर दिलेल्या मंत्रांशिवाय 12,000 श्लोक प्रमाण पंचनमस्कार ग्रंथामध्ये सांगितलेल्या विधीने लघु सिद्धचक्र, बृहत सिद्धचक्र आदी विधान सुद्धा करावे. सिद्धचक्र ध्यान विधी. नाभी मंडळामध्ये षोडशदल कमलाच्या प्रत्येक पानावर अनुक्रमे अ आ इ ई उ ऊ रू रुम द्रु द्रु ए ऐ ओ औ अम आहा या 16 स्वरांना क्रमाने चिंतवन करावे. नंतर हृदयस्थ 24 दल कमलपत्रावर कर्णिका व 24 दल यावर अनुक्रमे क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म या 25 व्यंजनांचे चिंतन करावे. त्यानंतर मुखावरील अष्टदल कमलदलावर अनुक्रमे य र ल व श स ह चिंतन करावे. वर्ण मातृका ध्यान. वरील सिद्धचक्र ध्यान विधीस ज्ञानार्णव ग्रंथात वर्ण मातृका ध्यान विधी म्हटले आहे. तत्वानुशासन ग्रंथामध्ये चतुर्दल कमल विधीचे वर्णन आहे. त्याच ग्रंथामध्ये अष्टदल कमल ध्यान विधी अर्थात क च ट त प य श अर्हम चेही वर्णन आहे.
अंगनिर्देश, नेत्र, कान, नाकाचा अग्रभाग, ललाट, मुख, नाभी, मस्तक, हृदय, तालू आणि भुवया असे शरीरातील ध्यानाचे आश्रयभूत स्थान आहेत. अ, सी, आ, उ, सा हा पंचपरमेष्ठी रूप पंचाक्षरी मंत्र आहे. त्यातून अ नाभी कमलावर, सी मस्तक कमलावर, आ कंठस्थ कमलावर, उ हृदय कमलामध्ये आणि सा मुखस्थ कमलावर स्थापन करून चिंतवन करावे. धैर्यवान योगीजनांनी हा मंत्रराज ह्रम भुवयामध्ये स्फुरायमान झालेला, मुखकमलामध्ये प्रवेश करीत असलेला, तालू छिद्रातून गमन करीत असलेला, डोळ्यांच्या पापणीवर स्फुरायमान होत असलेला, केसामध्ये स्थिर झालेला घ्यावा. अशा प्रकारे ध्यान करण्यासाठी कमलांची स्थापना शरीराच्या कोणत्या भागात करावी याचा सविस्तर खुलासा ग्रंथातून आहे. काही ध्यान विधी वर आपण ह्रम मंत्रराज कसा घ्यावा हे पाहिले. आता ज्ञानार्णव ग्रंथामधील अजून काही ध्यानविधी पाहू. ओम यास प्रणवमंत्र म्हणतात. ध्यान करणारा संयमी हृदयस्थ कमलाच्या कर्णिकेमध्ये स्थिर आणि स्वरव्यंजन अक्षरांनी वेष्टित, उज्ज्वल, अत्यंत दुर्घर्ष, देव आणि दैत्येंद्रांनी पूजित आणि महाप्रभाव संपन्न कर्मरूपी वनाला दग्ध करण्यासाठी अग्निसमान अशा या महातत्व, महाबीज, महायंत्र, महापद स्वरूप आणि शरदचंद्रासमान गौर वर्णधारक ओम यास कुंभक प्राणायामाने चिंतन करावे. मायाबीज ह्रीम अक्षराला स्फुरायमान होत असलेले, कधी मुखस्थ कमलामध्ये संचार करीत असलेले, तर कधी कधी कर्णिकेमध्ये स्थिर झालेले, तर कधी आठही दलावर करीत असलेले अचिंत्य आहे असे चिंतवन करावे. आत्म्याचे ध्यान अष्टदल कमलपत्रावर स्थापित आणि अत्यंत स्फुरायमान ग्रीष्म ऋतूतील सूर्यासमान दैदिप्यमान आत्म्याचे स्मरण करावे. आत्मध्यानाविषयी पुढे विस्ताराने वर्णन येणारच आहे. येथे एवढेच लक्षात असू द्यावे की मंत्रपदांच्या अभ्यासानंतर विलय झाले आहेत. समस्त कर्म ज्यामध्ये अशा अति निर्मल स्फुरायमान आपल्या आत्म्याला आपल्या शरीरामध्ये चिंतवन करावे. अशा प्रकारे आत्मध्यानाची महती पदस्थ ध्यानासंबंधी सुद्धा वर्णन केली आहे. पदस्थ ध्यानाची महिमा व त्यांचे फल. ह्रम बीजाक्षर भयंकर अज्ञानरूपी अंधकाराला दूर सारण्यासाठी सूर्यासारखे आहे. जो भव्य अरहम या मंत्राचे चिंतवन करतो तो स्वर्गामध्ये महर्धिक देव होतो. जो भव्य ओम चे चिंतन करतो, आपल्या हृदय कमलामध्ये करतो, तो सर्व सुख प्राप्त करून घेतो. हा नमस्कार मंत्र जगातील जीवांना पवित्र करण्यास समर्थ आहे. ज्या योगीजनांनी मोक्षलक्ष्मी प्राप्त करून घेतली आहे त्या सर्वांनी एकमात्र याच मंत्राची आराधना केली आहे. पापी जीव या महामंत्राने विशुद्ध होतात. जो मुनी मन, वचन आणि काय शुद्ध करून या मंत्राचे 108 वेळा ध्यान करतो, तो मुनी आहार करीत असताना सुद्धा पूर्ण एक उपवासाचे फल प्राप्त करून घेतो. ओम ह्राम ह्रीम ह्रूम 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 ह्रेम ह्रीम ह्रौम ह्रा अ सी आ उ सा सम्यक दर्शन ज्ञानचारित्र्याभ्यो ह्रीम नमः या 27 अक्षरांच्या ऋषिमंडल मंत्राला जो भव्य 8000 वेळा जपतो तो इहपरलोकी वांछित सुखाला प्राप्त करून घेतो. ज्ञानार्णव ग्रंथामध्ये असे वर्णन आहे की अनाहत ह्रम
चे ध्यान केल्याने इष्टसिद्धी, वृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते. संसाराचा नाश होतो. मायाक्षर ह्रीमच्या ध्यानाने लोकाग्र स्थान प्राप्त होते. ओम नमो अरिहंताणम या मंत्राचे 8 रात्री ध्यान केल्यास क्रूर जीव जंतू भयभीत होऊन आपला गर्व सोडून देतात. अजूनही ग्रंथामध्ये पुष्कळ वर्णन आहे, पण ते सर्वच येथे देणे शक्य नाही.